हाय सगळ्यांना, चला तर आज बनवूया मग मेथीचे पराठे। त्यासाठी मी मेथी घेतली होती, एक जोडीमधली थोडीशीच घेतली, अर्धी जोडी तरी असेल किंवा मग त्यापेक्षा कमी असेल, नुसते पानाच घ्यायची ताईंनो। आणि दही घेतलं, लसूण, मिरच्या तुमच्या तिखट वगैरे याच्यानुसार घ्या, तीळ घेतले, अजून आलं घेतलं होतं आणि ओवा पण घेतला होता आणि थोडंसं दही घेतलं। दही आंबट होतं म्हणून थोडंसंच घेतलं आणि मेथी धुवून मस्त कापून वगैरे घेतली आणि नंतर मग मिक्सरला लसूण, मिरची, आलं आणि जिरे त्यात दाखवले ताई ना तुम्हाला, मी जिरे पण टाकून घेतले मी आणि त्याचं मस्त असं ठेचा काढून घेतला छानसा, जास्त बारीक नाही करायचं किंवा पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। नंतर मग मी गव्हाचं पीठ घेतलं, गव्हाच्या पिठामध्ये तो ठेचा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तीळ टाकल्यानंतर मग ओवा आहे ना थोडासा हाताला असं रगडून टाकायचा। आता एका हातात मी मोबाईल पकडले त्यामुळे मी एकाच हाताने तुम्हाला दाखवते। तर ओवा टाकून घेतला, नंतर हळद टाकली आणि मग आपली जी मेथी मी कट केलेली होती ना, चिरून घेतलेली पूर्ण, ती टाकली आणि त्याच्यानंतर मग मी मीठ पण टाकून घेतलं, दही टाकलं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल मग आपल्याला तसं पाणी टाकायचं आणि मस्त मळून घ्यायचं। थोडंसं असं जाडसर निब्बरच मळायचं, कारण की मग आपल्याला चपातीसारखं लाटायचं, ते पराठा करायचं त्याच्यावाला, ना की ते थापायचं आहे। आणि मग मी त्याच्यामध्ये तूप टाकायचं विसरले होते, तूप टाकून पण छान लागतं। तूप टाकलं, मळून घेतलं मस्त, हे असं मळून झालं होतं आणि तेल टाकायचं, तेलाने परत सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं म्हणजे मी तरी अर्धा तास ठेवलं होतं, ते तसंच झाकून ठेवलं। अर्धा तासानंतर काढून बघितलं, मस्त एकदम भारी झालेलं होतं बरं का। तुम्हाला दाखवते मी पुढे, हे बघा अर्धा तासानंतर मग हे असं झालेलं होतं। तर मग मी त्याचावाला पराठे लाटून घेतले। पीठ घ्यायचं गव्हाचं आणि गव्हाच्या पिठामध्ये मस्त एक छोटंसं लाटी करून ते मस्त लाटून घेतला आणि तव्यावर तुपामध्येच भाजला, कारण की तेलापेक्षा तूप मस्त वाटतं मला, खायला पण आवडतं आम्हाला सगळ्यांना तूप, त्यामुळं मी ती तुपात भाजून घेतला छान, मस्त एकदम छान होता। तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करा। असं माझा कालचा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला दही मिरचीचा, पण कोणी सबस्क्राईबच करा नाही का, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो, जेणेकरून मला थोडंसं असं उत्साह येईल तुम्हाला रेसिपी दाखवायला। आणि त्याच्यानंतर मग मी ना दह्याची चटणीसारखं, म्हणजे बघा दही घ्यायचं, दह्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं, साखर टाकायची आणि ते मिक्स करायचं। नुसतं दही खाण्यापेक्षा आहे ना असं तिखट वगैरे टाकून खाल्लं ना पराठ्यांसोबत छान लागतं। म्हणजे आपण बटाट्याचा पराठा जरी केला ना तरी पण हे असं करून खायचं, जेणेकरून मग टेस्ट छान लागते। चला तर मग बाय, श्री स्वामी समर्थ।